सलग तासभर पुस्तक वाचलं की आपले डोळे थकतात. आपण पुस्तक बाजूला ठेवतो आणि म्हणतो आता डोळ्यावर खूप ताण आलाय, बाबा थोडा रेस्ट घेतो. पण ज्याच्या डोळ्यात 90% अंधार आहे, ज्याला स्वतःच्या डोळ्यांनी पुस्तकही वाचता येत नाही, पण तरीही त्याने देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेत संपूर्ण भारतातून 20वी रँक मिळवली आहे. ही कथा आहे बिहारच्या नवादा जिल्ह्यातील 24 वर्षाच्या रविराजची. आणि यश रविराजने सलग 2दा मिळवले. त्याने कसं मिळवलं हे यश, त्याची आईच त्याचे डोळे कसे बनली, रविराजच्या अभ्यासाची स्ट्रॅटर्जी काय होती, हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पालक असाल किंवा विद्यार्थी असाल किंवा आजोबा असाल, शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही स्टोरी आंधळ्या मुलाची नाही तर त्याचे डोळे बनलेल्या आईची आहे. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय TOD मराठी. UPSC म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग. या देशातल्या सर्वात कठीण परीक्षेचा निकाल 6 मार्चला लागला. यामध्ये 958 जणांची UPSCने निवड केली आहे. यापैकी एक नाव आहे रविराजचं. त्याची देशभर चर्चा होते, त्यामुळेच आपण सुरुवातीला रविराज कोण आहे हे जरा समजून घेऊया. रविराज हा बिहारच्या नवादा जिल्ह्यातील एका खेड्यात काबाड कष्ट करणाऱ्या एका अतिसामान्य अशा शेतकऱ्यांचा मुलगा आहे. लहानपणी तो तुमच्या माझ्यासारखाच एक नॉर्मल मुलगा होता, पण जसं जसं तो मोठा होऊ लागला तसा तसा त्याला रेटिनायटिस पिगमेंटोसा नावाचा एक आजार झाला आणि त्याची दृष्टी हळूहळू कमी होऊ लागली. 10वीला येईपर्यंत त्याला वाचताना खूप त्रास होऊ लागला. अशा वेळी अनेक जण परिस्थितीला शरण जातात. रविराजने समोर सगळा काळोख असतानाही परिस्थितीशी 2 हात करायचं ठरवलं. रविराज असा एक तरुण आहे ज्याला दृष्टी म्हणजे तुमच्या माझ्यासारखे डोळे नाहीत. तो स्वतः वाचू किंवा लिहू शकत नाही, पण त्याचं स्वप्न डोळस होतं. त्याला UPSC परीक्षा देऊन अधिकारी व्हायचं होतं. यासाठी त्यांनी UPSCची परीक्षा एकदा नाही तर सलग 5 वेळा दिली आहे. सलग 3 प्रयत्नात तो पूर्व परीक्षाही क्लिअर करू शकला नाही. इथे अनेक जण हार मानतात, पण रवीने आपली मेहनत आणखी वाढवली. तो दिवसाचे 10-12 तास अभ्यास करू लागला. 4थ्या प्रयत्नात म्हणजेच 2024 मध्ये त्याला 182वा रँक मिळाला आणि IRS इन्कम टॅक्स पदासाठी त्याची निवड झाली. सप्टेंबर 2025 मध्ये नागपूरला त्याची ट्रेनिंग सुरू झाली. पण एवढ्यावर समाधान मानेल तो रवी कसला. ट्रेनिंग सुरू असतानाही त्याने अभ्यास सुरू ठेवला आणि 5व्या प्रयत्नात देशात थेट 20वा क्रमांक पटकून इतिहास रचला. रवीने हे यश मिळवलं ते त्याच्या आईमुळं. या संघर्षात त्याची खरी ताकद बनली ती त्याची आई विभा सिन्हा. रविराजने इंडिया टुडे चॅनलशी बोलताना सांगितलं की विजेचा शोध लावणारे महान शास्त्रज्ञ थॉमस एडिसनला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. तेव्हा त्याच्या आईने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला घडवलं. अगदी तशीच साथ रविराजला त्याच्या आईने दिली. ती स्वतः त्याच्यासाठी जाडजूड पुस्तक आणि नोट्स वाचायची आणि रविराज ते ऐकून लक्षात ठेवायचा. उत्तर लिहायची वेळ यायची तेव्हा रविराज तोंडी सांगायचा आणि आई ते वहीत लिहून काढायची. म्हणजेच त्याची आई त्याची रीडर आणि रायटर दोन्ही होती. आई खऱ्या अर्थानं त्याचे डोळे आणि हात बनली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्याने अभ्यास नेमका कसा केला, त्याची रणनीती काय होती. 2021 साली राज्यशास्त्रात BAची पदवी मिळवणारा रविराज रोज 10 ते 12 तास अभ्यास कसा करायचा, दृष्टी नसलेल्या किंवा इतर सर्वच विद्यार्थ्यांसाठी त्याने अभ्यासाचे काही महत्त्वाचे सल्ले दिलेत. तो म्हणतो काय, अभ्यासाचा वेग खूप जास्त ठेवण्यापेक्षा तो थोडा कमी ठेवा, पण कल्पनाशक्तीवर प्रचंड भर द्यावा. जे ऐकतोय किंवा जे वाचतोय त्याचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं करण्याची सवय ठेवावी. यामुळे गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहतात. आई घरकामात बिझी असायची तेव्हा तो तंत्रज्ञानाची मदत घ्यायचा. यूट्यूबवरील लेक्चर्स ऐकून तो आपला अभ्यास सुरू ठेवायचा. तसंच परीक्षेसाठी लेखनिक निवडतानाही तो खूप ओळखीचा आणि ज्याच्यासोबत आपले विचार जुळतात असाच निवडावा. त्यामुळे परीक्षेचा तणाव कमी होण्यास मदत होते. असा मोलाचा सल्ला तो देतो. UPSCच्या सुरुवातीच्या 3 प्रयत्नांमध्ये त्याला अपयश आलं, पण तो थांबला नाही. बी प्लॅन म्हणून त्याने बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही यश मिळवून महसूल अधिकारी हे पद मिळवलं. पण त्याचं ध्येय IAS होण्याचं होतं. त्यासाठी तो झगडला आणि यशस्वी झाला. स्वप्न बघण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी फक्त डोळ्याची नाही तर प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते. हाच रविराजच्या यशकथेचा बोध आहे. रविराजने स्वतःच्या प्रवासाबद्दल एक अतिशय सुंदर शेर सांगितलाय. आँखों ने कभी मिल का पत्थर नहीं देखा, जिस दिन से चला हूँ मेरी मंजिल पे नजर है. म्हणजेच मी कितीही अंतर पार केलं, माझ्या डोळ्यांनी कधीच पाहिलं नाही, पण ज्या दिवसापासून मी चालायला सुरुवात केली तेव्हापासून माझी नजर फक्त आणि फक्त माझ्या ध्येयावर आहे. तुम्हाला रविराजची यशगाथा आणि त्याची रणनीती कशी वाटली? आपल्या आंधळ्या मुलाचे डोळे बनलेल्या विभाईला थँक्यू कसं म्हणाल ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रमंडळीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी आपल्या TOD मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.